स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एक्सपायरीला आपण कशा पद्धतीनं निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करू शकतो. तर उद्या बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. वीकली एक्सपायरीला आपण कशा पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन बघणार आहोत, कोणत्या लेवल महत्त्वाचे आहेत, कोणत्या लेवलवरून आपल्याला कशा पद्धतीनं कॉल आणि पोर्टमध्ये ट्रेड करायची याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. जर तुम्ही आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर बँक निफ्टीला ऑब्झर्व केलं, भलेही बँक निफ्टी सकाळी गॅपडाऊन ओपन झाला, तर गॅपडाऊन ओपनिंग नंतर मार्केटनं एक्झॅक्ट जो काही सपोर्ट आहे 47,200 ह्या लेवलला मार्केटनं सपोर्ट घेतला आणि त्यानंतर मार्केटमध्ये एक जबरदस्त आपल्याला 400 ते 500 पॉईंटची अपसाईडची रॅली बघायला मिळाली आणि त्यानंतर बँक निफ्टी हा 124 अंकांच्या तेजी सकट 47,581 ला क्लोज झाला. निफ्टीमध्ये आपल्याला थोडंफार सेलिंग बघायला मिळालं. निफ्टीनं 22,356 ला क्लोजिंग दिले, म्हणजे 22,300 ही जी काही लेवल आहे ही लेवल निफ्टीनं होल्ड केली आहे. बँक निफ्टीनं 47,500च्या वरती क्लोजिंग दिले, म्हणजे मार्केटमध्ये सध्या मोमेंटम काय की आपल्याला एक पॉझिटिव्ह मोमेंटम येताना दिसतोय, स्पेशली बँक निफ्टीमध्ये. कारण की बँक निफ्टीमध्ये जो काही मोमेंटम आहे, मोमेंटम तो अजून पेंडिंग आहे. तो मोमेंटम आता हळूहळू मार्केटमध्ये येताना आपल्याला दिसतोय. जोपर्यंत 47,200 ही लेवल मार्केटनं होल्ड केलेली आहे, ही लेवल मार्केट गॅपडाऊन ओपन होऊन लोअर साईडला जोपर्यंत होल्ड करत नाही किंवा लोअर साईडला ह्या लेवलच्या खाली ट्रेड करत नाही, तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला सेलर्स ऍक्टिव्ह होताना दिसणार नाहीत. सेलर्स बँक निफ्टीमध्ये कधी ऍड होणार आहेत? जोपर्यंत बँक निफ्टी 47,200 ह्या लेवलच्या खाली ट्रेड करणार नाही, तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला सेलर्स ऍड होताना दिसणार नाहीत. 47,200 हा बँक निफ्टीसाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ह्या सपोर्टवरून बँक निफ्टीमध्ये आपल्याला बायर्स ऍड होताना दिसतील. बाय ऑन डिप ही स्ट्रॅटेजी 47,200 ह्या लेवलपासून बायर्स इथे यूज करताना दिसतील. त्यामुळे तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जर सेलिंग करायचं असेल तर बँक निफ्टीमध्ये 47,200च्या खाली एक फॉलो थ्रू कॅन्डल तयार व्हायला पाहिजे. मार्केटनं 47,200च्या खाली क्लोजिंग द्यायला पाहिजे आणि त्यानंतर मार्केटनं स्लो आणि स्टेडीली काय व्हायला पाहिजे, लोअर साईडला तिथं ट्रेड करायला पाहिजे, लोअर लो फॉर्मेशन करायला पाहिजे. त्यानंतरच तुम्हाला बँक निफ्टीमध्ये सेलर्स ऍड होताना दिसतील आणि सेलर्स बँक निफ्टीला परत 46,000 ह्या लेवलकडे घेऊन येताना दिसतील. आणि जोपर्यंत 46,000 ही लेवल हायर साईडला होल्ड होते, तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला न्यूट्रल सिनारिओ दिसेल. 46,000च्या खाली परत बँक निफ्टीमध्ये अग्रेसिव्ह सेलर्स ऍड होताना दिसतील. त्यामुळे सध्या तरी बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर 47,200 ह्या लेवलच्या वरती बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करा, किंवा 46,700 ही लेवल जोपर्यंत बँक निफ्टी होल्ड करतोय, ही जी काही ग्रीन कॅन्डल आहे ह्या ग्रीन कॅन्डलचा 50% जोपर्यंत होल्ड होतोय, तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक पॉझिटिव्ह मोमेंटम दिसणार आहे. जे काही डीप येतील त्या डीपला बायर्स ऍक्टिव्हेट होताना तुम्हाला तिथे दिसतील. तर उद्या आहे बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी. ह्या वीकली एक्सपायरीला आपल्याला कशा पद्धतीनं ट्रेड करायचा आहे, कशा पद्धतीनं सेटअप आपल्याला फाइंड होतो हे आता बघूया. कारण की जर तुम्ही 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर बँक निफ्टीचा आजचा जर जो काही पॅटर्न आहे किंवा इंट्राडेचा जर तुम्ही अनालिसिस केला, तर मार्केटनं काय केले, पहिल्या लोला कधीही टेस्ट केलेलं नाही. मार्केटमध्ये 15 मिनिटाच्या कॅन्डलवरती लो तयार झाला 47,200 ह्या लेवलला, परत मार्केटनं रिस्पेक्ट केलं. एकदा पण मार्केटमध्ये हा लो टेस्ट झालेला नाही. त्यानंतर मार्केटनं स्विंग लो तयार केला 47,236च्या दरम्यान, परत 47,270च्या दरम्यान एक लो तयार केला. तर ह्या लोला मार्केट काय करते की रिस्पेक्ट करत आलेला आहे. जो काही लो तयार होतो तो हायर साईडला शिफ्ट होताना दिसतोय आणि ह्या लोला मार्केटनं इंट्राडेमध्ये टेस्ट केलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत मार्केट हे पॉझिटिव्ह प्राइस ऍक्शन तयार करून चालते, तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये काही एक जबरदस्त पॉझिटिव्ह मोमेंटम बघायला मिळेल. तर मार्केटनं काय केलं, दुपारी 12:30च्या दरम्यान एक ग्रीन कलरची कॅन्डल तयार केली आणि दिवसभर या छोट्या रेंजमध्ये बँक निफ्टीनं ट्रेड केले. तर बँक निफ्टीची उद्या वीकली एक्सपायरी, ह्या वीकली एक्सपायरीसाठी आता खूप महत्त्वाचा इथं पॅटर्न तयार होताना दिसतोय. कारण की मार्केटमध्ये एक्सपायरीच्या अगोदर मार्केटमध्ये जबरदस्त कन्सोलिडेशन झाले, जबरदस्त प्रीमियम डिके आपल्याला दिसलेला आहे. कारण की ह्या लेवलच्या वरती ज्यांनी बाईंगसाठी प्रयत्न केले ते लोक मार्केटमध्ये अजून ट्रॅप आहेत. ह्या लेवलच्या खाली ज्यांनी ह्या लेवलला ज्यांनी पुट ऑप्शन बाय केले ते लोक अजून ट्रॅप आहेत. त्यामुळे जर मार्केट उद्या ह्या लेवलच्या वरती, म्हणजे स्पेशली 47,750 750 ह्या लेवलच्या वरती जर बँक निफ्टी ट्रेड करायला चालू झालं, तर बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळेल. आणि जर बँक निफ्टी 47,500च्या खाली जर ट्रेड करायला चालू झाला, तर बँक निफ्टीमध्ये एक 200-300 पॉईंटची सेलिंग रॅली आपल्याला बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, उद्या जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाला, तर बँक निफ्टी जर फ्लॅट ओपन झाला, तर हा जो काही फ्लॅगचा जो काही पॅटर्न आहे, फ्लॅग विथ पोलचा जो काही पॅटर्न आहे, हा मार्केटमध्ये ऍक्टिव्ह होताना दिसेल. म्हणजे जर बँक निफ्टी 47,500 ते 47,600 ह्या लेवलच्या दरम्यान ओपन झाला, बँक निफ्टीचं कन्सोलिडेट केलं आणि परत जी काही रेंज तयार झाली सकाळच्या सेशनमध्ये, ती जर रेंज हायर साईडला ब्रेकआउट दिला, म्हणजे स्पेशली जर बँक निफ्टी 47,700 ह्या लेवलच्या वरती गेला, तर बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त आपल्याला रॅली बघायला मिळेल. त्यावेळेस बँक निफ्टी हा 47,800, 47,900 आणि 48,000 ही जी काय राऊंड फिगर लेवल, ह्या राऊंड फिगर लेवलला जाताना दिसू शकतो. त्यामुळे बँक निफ्टी जर फ्लॅट ओपन झाला आणि फ्लॅट ओपन होऊन जर हायर साईडला हायर हाय फॉर्मेशन करत जर निघाला, तर बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग रॅली आपल्याला बघायला मिळू शकते. जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाला, म्हणजे बँक निफ्टी 47,500 ते 47,600 दरम्यान ओपन झाला, बँक निफ्टीने कन्सोलिडेट केलं. जर कन्सोलिडेट केलं, तर बँक निफ्टीसाठी हा जो काही
मागच्या वेळेस रेजिस्टन्सचं काम करत होता, तो आता सपोर्टचं काम करणार आहे. त्यामुळे कन्सोलिडेट करून जरी बँक निफ्टी ह्या लेवलच्या खाली आला तर नंतर मार्केटमध्ये आपल्याला एक फॉलो थ्रू कॅन्डल सेलिंगसाठी बघायला मिळायला पाहिजे. म्हणजे बँक निफ्टी 47,500च्या खाली क्लोज झाला, त्यानंतर जरी एक रेड कॅन्डल मोठी जर 15 मिनिटाची तयार झाली तर बँक निफ्टीमध्ये परत सेलिंग येऊ शकतं. त्यामुळे बँक निफ्टी हा 47,200 ह्या लेवलला येऊ शकतो. त्यामुळे जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाला, फ्लॅट ओपन होऊन जर कन्सोलिडेट करून जर लोअर साईडला ब्रेकडाऊन दिला 47,500 ह्या लेवलच्या खाली, आणि ही लेवल जर परत नंतर कंटिन्युअसली लोअर साईडला ब्रेकडाऊन होत असेल किंवा लोअर साईडला जर मार्केट शिफ्ट होत असेल तर बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यामुळे जर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये सेल करायचं असेल तर मार्केट जर स्पेशली फ्लॅट ओपन होऊन जर ह्या लेवलच्या खाली जर ट्रेड करायला चालू झालं तर 47,455 ह्या लेवलच्या खाली तुम्ही पुट ऑप्शनचा विचार करा. त्यावेळेस तुम्हाला 47,300 47,200 ह्या लेवल बघायला मिळतील. आणि 12:30-1 नंतर जर बँक निफ्टी 47,200च्या खाली गेला किंवा जर बँक निफ्टीला 47,155 ही लेवल जर होल्ड नाही करता आली तर बँक निफ्टी परत काय करू शकतो, ह्या 47,000 आणि 46,900 ह्या लेवलकडे येताना दिसू शकतो. त्यामुळे बँक निफ्टी कुठं ओपन होतो, कशा पद्धतीने ओपन होतो हे बघणं गरजेचं आहे. कारण की वीकली एक्सपायरी आहे, वीकली एक्सपायरीला मूव आपल्याला जबरदस्त फास्ट मिळू शकतात. त्यामुळे तुम्हाला ह्या लेवल लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन होता, गॅप अप ओपन झाला, जर बँक निफ्टी 200-300 पॉईंट गॅप अप ओपन झाला तर बँक निफ्टीसाठी हा जो काही एरिया आहे हा एरिया एक रेजिस्टन्सचं काम करणार आहे. जर ह्या एरियामध्ये बँक निफ्टीने निगेटिव्ह कॅन्डल तयार केली आणि जर लोअर लो फॉर्मेशन करू जर बँक निफ्टी लोअर साईडला यायला चालू झालं तर परत बँक निफ्टी 47,500 ह्या लेवलकडे येऊ शकतं आणि नंतर परत मार्केटमध्ये आपल्याला तिथं काय होऊ शकतो, सपोर्ट बघायला मिळू शकतो आणि मार्केट परत हायर साईडला जाऊ शकतं. त्यामुळे तुम्ही छोट्या स्टॉप लॉस सकट जर गॅप अप ओपनिंग नंतर जर बँक निफ्टीला ही लेवल होल्ड नाही करता आली तर बँक निफ्टीमध्ये तुम्ही सेलिंग करू शकता. पण तुमचा जो काही स्टॉप लॉस आणि जी काही लॉट साईज आहे ती लॉट साईज तुम्हाला तिथं कमी ठेवायला पाहिजे. जर गॅप अप ओपन झाला आणि गॅप अप ओपनिंग नंतर मार्केटने एक रेंज तयार केली, मार्केट ओपन झालं गॅप अप आणि गॅप अप ओपनिंग जर रेंज तयार झाली तर तुम्हाला ही रेंज हायर साईडला ब्रेकआउट मिळाला तरच तुम्हाला कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे. तर तुम्हाला तिथं कॉल ऑप्शनचा विचार करायचा नाही. ब्रेकआउट मिळत असेल तरच तुम्हाला तिथं कॉल ऑप्शनमध्ये एंट्री घ्यायचे आणि छोट्या स्टॉप लॉस सकट छोट्या क्वांटिटीवरती तुम्हाला तिथं काम करायचं आहे. जर बँक निफ्टी दुपारच्या सेशनमध्ये 47,750 ह्या लेवल 750-760 ह्या लेवलच्या वरती गेला तर ही लेवल तुम्हाला हिरो साठी महत्वाची असणार. त्यावेळेस तुम्ही 47,800चा कॉल बघू शकता. तर ह्या कॉलमध्ये एक जबरदस्त मोमेंटम आपल्याला बघायला मिळेल. जे काही रिस्की ट्रेडर नाही जे काही सेफ ट्रेडर आहेत त्यांनी 47,822 ही लेवल वॉच करायची आहे. ह्या लेवलच्या वरतीच तुम्हाला शॉर्ट कव्हरिंग रॅलीमध्ये पार्टिसिपेट व्हायचं. नाहीतर कधी कधी असं होतं मार्केट 47,755 ची लेवल ब्रेकआउट देतं, 47,830 ह्या लेवलपर्यंत जाताना तिथून रिव्हर्स येतो. त्यामुळे तुम्हाला जर सेफ ट्रेडिंग करायचं असेल, सेफ ट्रेडर असाल तर 47,822 ह्या लेवलच्या वरती तुम्ही कॉल ऑप्शनचा विचार तिथं करू शकता. जर मार्केट उद्याच्या ट्रेडिंग सेशनला गॅप अप किंवा फ्लॅट ओपन होता गॅप डाऊन ओपन झालं, जर 200-300 पॉईंट गॅप डाऊन ओपन झालं म्हणजे 47,300 47,200 ह्या लेवलच्या दरम्यान जर ओपन झालं तर बँक निफ्टीसाठी एक सपोर्ट झोन ह्या लेवलच्या दरम्यान जर हॅमर कॅन्डल तयार केली तर तुम्ही तिथं कॉल ऑप्शनचा विचार करू शकता. परत मार्केट तुम्हाला 47,500 ह्या लेवलपर्यंत येताना दिसेल आणि 47,500 लेवल ही जर 12:30-1 नंतर जर ब्रेकआउट दिला किंवा जर इथं मार्केटमध्ये एम पॅटर्न तयार झाला तर तुम्ही इथं काय करू शकता, 47,500चा कॉल किंवा 47,500चा पुट ह्या दोन्ही स्ट्राईक प्राइसवरती लक्ष ठेवू शकता. त्यावेळेस हा जो काही कॉल किंवा पुट आहे हा तुम्हाला तिथं काय ठरू शकतो, हिरो ट्रेड ठरू शकतो. म्हणजे जर मार्केट 200-300 पॉईंट गॅप डाऊन ओपन झाला आणि मार्केट काय केलं 11:30-12 पर्यंत 47,500 ह्या लेवलच्या दरम्यान आलं, परत 11:30-12 नंतर 1:30 पर्यंत मार्केटने इथं कन्सोलिडेट केला आणि जर ही रेंज हायर साईडला ब्रेकआउट दिला तरच तुम्हाला 47,500चा कॉल ऑप्शन मध्ये एंट्री करायची आहे. जर ही रेंज लोअर साईडला ब्रेकडाऊन दिली तर 47,500 ह्या पुट ऑप्शन मध्ये तुम्हाला तिथं ट्रेड करायचा. जर तुम्हाला हिरो लेवल बघायचे असतील लोअर साईडला तुम्हाला 47,500च्या खाली जर मार्केट कंटिन्युअसली ट्रेड करताना दिसायला तर तुम्हाला मार्केटमध्ये सेलिंग बघायला मिळेल आणि 47,822 ह्या लेवलच्या वरती जर कंटिन्युअसली मार्केट होल्ड होताना दिसत असेल 12:30-1 नंतर जर तुम्हाला तिथं एक शॉर्ट कव्हरिंग रॅली तिथं बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते. जर तुम्ही निफ्टीचा चार्ट जर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती ऑब्झर्व केला तर निफ्टीमध्ये जो काही सपोर्ट आहे तो 22,250 या लेवलपर्यंत निफ्टीमध्ये तुम्ही बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करा. तर त्यावेळेस तुम्हाला तिथं चांगले रिस्क रिवॉर्ड रेशोचे ट्रेड बघायला मिळतील. आणि जर 22,450 या लेवलच्या वरती जर निफ्टी डायरेक्टली कंटिन्युअसली जर होल्ड करायला चालू झालं तर निफ्टीमध्ये 200 ते 300 पॉईंटची अपसाईडची रॅली तुम्हाला बघायला मिळू शकते. पण ॲज कम्पेअर टू निफ्टी बँक निफ्टीमध्ये जी काय रॅली पेंडिंग आहे ती रॅली आपल्याला बघायला मिळू शकते. जर हायर साईडला जर बँक निफ्टी 47,833 या लेवलच्या वरती जर होल्ड झाला तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला 48,000 आणि 48,100 ह्या लेवल बघायला मिळतील. 47,500च्या खाली जर कंटिन्युअसली लोअर साईडला स्लिप होत असेल तर 47,200 आणि 46,900 ह्या दोन लेवल तुम्हाला बँक निफ्टीमध्ये ओपन होताना दिसतील. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.